श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाचे मनोहर पोटे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्कड मोटे, काँग्रेसच्या मीना शेंडगे यांचे उमेदवारी अर्ज आहेत. बुधवारी कायाबाई सुपेकर, मीना शेंडगे, वैशाली आळीकर, कुसुम दांडेकर, अर्चना गोरे, संगीता खेतमाळीस यांनी तांत्रिकदृष्ट्या अडचण येऊ नये म्हणून पाचपुते गटातील 8 व नागवडे गटातील 6 नगरसेवकांनी एकत्रित गटनोंदणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं. मात्र नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मीना शेंडगे यांना पुढील 2.5 वर्षांमध्ये कोणतेही पद मिळणार नाही, ही महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियमन 1986 मधील कलम 5 आणि 6 मधील तरतूद आमदार राहुल जगताप यांनी मीना शेंडगे यांच्या लक्षात आणून देऊन त्यांचं मन वळविलं आणि मीना शेंडगे यांनी मी 14 नगरसेवकांच्या गटात सामील झालेली नाही असं जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी पत्र दिलं. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसच्या विलीनीकरणाचा डाव राष्ट्रवादीनं खो दिल्यानं विस्कटला आहे. श्रीगोंदा नगरपालिकेचे रणमैदान आज खऱ्या अर्थानं गाजू लागले. भरत नाहटा यांना जिल्हाधिकाऱ्यांनी काँग्रेस शहर विकास आघाडीच्या 8 नगरसेवकांच्या गटाच्या गटनेतेपदी 22 जुलै 2016 रोजी मान्यता दिली होती. परंतु 27 जुलै रोजी कलम 5(2) नुसार 8 नगरसेवकांपैकी 2/3 म्हणजेच 5 नगरसेवकांनी भाजपाच्या गटात सामील होण्याचे प्रतिज्ञापत्र जिल्हाधिकाऱ्यांपुढे सादर केले होते आणि त्या विलीनीकरणास जिल्हाधिकाऱ्यांची मान्यताही मिळाली होती. परंतु आगामी 2.5 वर्षांमध्ये आपल्याला नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष आणि समितीचे सभापतीपद मिळणार नाही हे लक्षात येताच मीना शेंडगे यांनी विलीनीकरणामध्ये सामील न होण्याचा निर्णय फेरप्रतिज्ञापत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना कळवला. काँग्रेसचे राहिलेले नागवडे गटाचे 4 नगरसेवक 2/3 कमी असल्याने आता त्यांना भाजपाच्या गटामध्ये विलीन होता येणार नाही. नगराध्यक्षपदाच्या निवडी दिवशी आता दोन्ही बाजूंचे व्हीप वाजवले जाणार असल्याने व्हीप न पाळणाऱ्या नगरसेवकांना राहिलेल्या 2.5 वर्षांच्या कालावधीसाठी आपले नगरसेवक पद गमवावे लागणार आहे. व्हीप बजावल्यानंतर व्हीपप्रमाणे मतदान न केल्यास किंवा गैरहजर राहिल्यास नगरसेवक पदावरून अपात्र ठरवल्याची अनेक उदाहरणं सध्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहेत. सर्व नगरसेवकांनी व्हीप पाळल्यास नगराध्यक्षपदाची निवडणूक चिठ्ठीवर येऊ शकते आणि नशिबाचा खेळ ज्याला साथ देईल तो नगराध्यक्ष होऊ शकतो. त्यामुळे नगराध्यक्ष कोण असेल ही उत्सुकता ताणली गेली आहे. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, श्रीगोंदा.